स्ट्रेट शूटर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। नमस्कार मित्रांनो, आईचे नाते किती प्रेमळ आणि महान असते हे आपल्याला माहीतच आहे। माणूस चांगला असो किंवा वाईट, आईचे वात्सल्य कधीच कमी पडत नाही। आई मग जगातील कुठल्याही जीवजंतूंची असो, प्राण्यांची असो किंवा तुमची आमची माय असो, आईचे वात्सल्य कधीच कमी पडत नाही। आपल्या लेकरांचे आयुष्य घडवण्यासाठी आई नेहमीच समर्पित असते। अशाच प्रकारे आईच्या समर्पणाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मादी विंचू। मादी विंचू, जिला आपण इंगळी सुद्धा म्हणतो, हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे। ती पिल्लांना जन्म दिला की ती तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते। विंचवांविषयी आपल्याला काय माहीत आहे? विंचू डंक मारतो इतकेच ना? तुमच्या माहितीत मी अजून एक भर घालणार आहे। श्रेष्ठ मातृत्व समजायचे असेल तर विंचवीविषयी अधिक माहिती जाणून घेतलीच पाहिजे। विंचवी बाळांत होते तेव्हा सरासरी तिला 6-7 पिल्ले होतात, अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी। काही तासांनी पिल्लांना भूक लागते, तिच्याकडे पिल्लांचे पोषण करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही। कासवांविषयी आपल्याला माहीतच असेल, कासवाची आणि पिल्लांची केवळ नजरानजर झाली की पिल्लांचे पोट भरते। पण इथे त्याहूनही गंभीर समस्या आहे। विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही। आता हळूहळू पिल्लांची भूक अनावर होऊ लागते। विंचवी बिचारी कासावीस होते, पण द्यायला तर काहीच नाही। पिल्ले तिला चावा घ्यायला सुरुवात करतात, ती अंग चोरून निमूटपणे पडून राहते। आता पिल्लांची भूक अजून अनावर होते, ती विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात। पाहता पाहता पिल्ले पोट भरून तृप्त झालेली असतात आणि विंचवी मात्र त्या ठिकाणी संपलेली असते। हो, ती स्वतःच्या पिल्लांना तृप्त करण्यासाठी स्वतःला संपूर्णपणे समर्पित झालेली असते। याला म्हणायचे आईचे आईपण। आई मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो की तुमची आमची माय असो, आई ते आईच, की जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत। ज्याला आई समजली त्याला विश्व समजले।